जय जवान जय किसान मंडळी माझ्या पाठीमागे बघू शकता. तुम्हाला काळं काळं असं काही दिसत असेल पॉलिथिनसारखं, हे आपले विडमॅट आहेत. हे बघू शकता मंडळी. हे जे विडमॅट आहे आपण कृषी उत्पन्न बाजार समिती जालना येथून आणलेले आहेत आणि हे आपल्याला अलग अलग ठिकाणी अलग अलग रेटने मिळत असते. मला जे मिळाले आहे ते 20 रुपये पर स्क्वेअर मीटर प्लस 5% GST, म्हणजे राऊंड फिगरमध्ये जवळपास 21 रुपयाला 1 स्क्वेअर मीटर आपल्याला हे मिळालेले आहे. तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्हाला हे यापेक्षा कमी रेटमध्ये देखील मिळू शकते किंवा जास्त रेटमध्ये देखील मिळू शकते. हे दुकानदारांचा आपला प्रश्न असतो, कोणी किती कमिशन कमवतं, कोणी किती कमिशन कमवतं. मंडळी हे जे विडमॅट आहे हे खूप छान असतं. यामध्ये जो आपला सूर्यप्रकाश असतो तो खाली जात नाही आणि पावसाचं पाणी मात्र खाली जात असतं यामधून. त्यामुळे या खाली सूर्यप्रकाश न गेल्यामुळे तण उगवत नाही, परंतु जे आपलं पाणी असतं ठिबकचं असेल किंवा पावसाचं असेल ते पाणी याला योग्यरित्या मिळत असतं. हे 100 GSM आहे, म्हणजेच एका स्क्वेअर मीटरमध्ये हे 100 ग्रॅम याचं वेट असतं. हे बघू शकता याप्रमाणे हे आहे. हे आपण 1 स्क्वेअर मीटरमध्ये घेणार होतो, परंतु आपल्याला 1 स्क्वेअर मीटर मिळू शकलं नाही. तिथं त्यांच्याकडं 4 फूट रुंदी आणि 100 मीटर लांबी असे रोल अवेलेबल होते. त्यामुळे आपण 4 फूट रुंदीचा रोल आणलेला आहे ज्याची लांबी 100 मीटर आहे. त्यानंतर आपण 4 बाय 3 फुटाचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि सेंटरला याला होल मारून घेतलेला आहे. बघू शकता या होलमधून आपण झाड बाहेर काढून घेणार आहोत किंवा मग याला कट करून घेणार आहोत सेंटर लाईनपासून आणि झाडांजवळ टाकून घेणार आहोत. आपण काही टाकलेले देखील आहेत. मंडळी हे अतिशय छान आहे. दोनही बाजूने सेम आहे, म्हणजे इकडनं जरी टाकलं तरी देखील पावसाचं पाणी असेल, ठिबकचं पाणी असेल ते खाली जात असतं आणि यामध्ये तण उगवत नाही. आता मी जे अगोदर टाकलेले आहे काल ते मी तुम्हाला दाखवणार आहे. अतिशय छान प्रकारे आपण टाकून घेतलेले आहे. मंडळी आपली माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल आंबा बाग आहे, सीताफळ बाग आहे आणि खजूर बाग आहे. हे माझ्या पाठीमागे बघू शकता पूर्ण झाडांजवळ आपण टाकून घेतलेले आहे. आता फक्त त्याच्या चारी कोपऱ्यावरती माती टाकणे बाकी आहे. हे बघू शकता मंडळी, याप्रमाणे आपण खजुराच्या झाडांना विडमॅट टाकून घेतलेले आहे. हे आपले खजुराचे झाड आहे. आणि याला आपण हे ड्रिपर्स वगैरे लावलेले आहेत. बघू शकता याद्वारे पाणी वगैरे पडत असतं आणि याच्या चारही बाजू आपण या प्रकारे दाबून घेतलेले आहे. आणि बाकी आपण असं झाडांजवळ टाकून घेतलेलं आहे सध्या, त्याला देखील याप्रमाणे आपण दाबून घेणार आहोत जेणेकरून ते उडणार नाही. हे बघू शकता हे आपली आंबा बाग आहे, त्यामध्ये देखील आपण असं टाकून घेतलेलं आहे. आणि आता फक्त याचे जे चारही कोपरे आहेत त्यावरती माती टाकून आपण घेणार आहोत, जेणेकरून विडमॅट जे आहे हवेने उडणार नाही आणि झाडांची जी ग्रोथ आहे यामुळे छान होणार आहे आणि झाडांच्या आसपास जे तण वगैरे उगवत होतं ते उगवणार नाही. हा जो पर्याय आहे मंडळी अतिशय छान आहे. हे विडमॅट झाडांजवळ टाकल्यानंतर झाडांची जी ग्रोथ आहे अगदी छान प्रकारे होत असते, कारण तण हे सर्वात महत्त्वाचं असतं. झाडांजवळ तण न झाल्याने झाडं अगदी व्यवस्थित होत असतात, त्यांची ग्रोथ चांगली होत असते. तर मंडळी आपण लगेचच हे विडमॅट जे आहे पूर्ण दाबून घेणार आहोत, झाडांजवळ व्यवस्थितरित्या टाकून घेणार आहोत. फळबागेविषयी, विडमॅटविषयी काही तुमचे प्रश्न असतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या प्रश्नांना साजेसं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. धन्यवाद.